इराण विरोधातल्या इस्रायल आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर फक्त त्या देशांचंच नाही तर अख्ख्या जगाचं टेन्शन वाढवणारी एक अपडेट आता समोर आली आहे। होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जो काही एलपीजी गॅस तुटवडा भारताला सहन करावा लागतोय त्यात आता आणखी भर पडली आहे, कारण इराणने आणखी एक जलमार्ग बंद करून भारताचं सुद्धा टेन्शन वाढवलंय। हा मार्ग आहे बाब अल मंडेब मार्ग, पण हा मार्ग थेट इराणने बंद केलेला नाहीये, तर हुतींच्या खांद्यावर बंदूक ठेवून इराण हा मोठा गेम खेळतंय। जमिनीवर युद्ध सुरू असताना जलमार्ग बंद करून नेमकं काय गेम करण्याचा इराणचा प्लॅन आहे, ज्याचा फटका भारतासारख्या अनेक देशांना बसणार आहे। यामुळे आता पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढणार, मुळात हे हुती आहेत कोण जे या सगळ्यात इराणला मदत करतायत। हा बाब अल मंडेब मार्ग इतका महत्त्वाचा का आहे, हा मार्ग पूर्णतः बंद झाल्यास भारतावर याचा काय परिणाम होऊ शकतो, सगळं सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। आधी बाब अल मंडेब मार्गाविषयी सांगतो तर होर्मुझ सामुद्रधुनीप्रमाणेच बाब अल मंडेब ही रेड सी मधली दुसरी महत्त्वाची सामुद्रधुनी आहे, जी आशियातल्या येमेन आणि आफ्रिकेतल्या जिबोटी आणि एरिट्रिया या देशांच्या दरम्यान आहे। अरबी भाषेत बाब अल मंडेब या शब्दाचा अर्थ अश्रूंचं द्वार किंवा गेट ऑफ टीयर्स असा होतो। ही सामुद्रधुनी लाल समुद्राला एडनच्या आखाताशी आणि पुढे हिंदी महासागराशी जोडते। याच मार्गाने पुढे जहाज सुएझ कालव्याच्या मार्गे युरोपमध्ये पोहोचतात, म्हणूनच आशिया आणि युरोपमधल्या सागरी व्यापारासाठी हा मार्ग खूप महत्त्वाचा मानला जातो। जागतिक व्यापाराच्या दृष्टीने या रूटचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण जगातल्या सागरी व्यापाराच्या जवळपास 12% भाग या सामुद्रधुनीतून जातो। एनर्जी सप्लायच्या दृष्टीने सुद्धा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। दररोज साधारण 8 ते 9 दशलक्ष बॅरल कच्चं तेल आणि मोठ्या प्रमाणात LNG या मार्गाने वाहून नेलं जातं, म्हणूनच स्ट्रेट ऑफ होर्मुझ नंतर जगातला सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी हा एक मानला जातो। पण आता प्रश्न असा आहे की या मार्गावर अचानक धोका का निर्माण झालाय, याचं कारण आहे येमेनमधले हुती बंडखोर। हे हुती बंडखोर म्हणजे नेमके कोण, तर येमेनमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सिव्हिल वॉरमध्ये उभा राहिलेला एक सशस्त्र गट म्हणजे हुती। या गटाचं नेतृत्व अब्दुल मलिक अल हुथी नावाचा नेता करतो। हुती विचारसरणी शिया गटाशी संबंधित आहे आणि त्यांच्या संघर्षात इराणकडून त्यांना राजकीय पाठिंबा, शस्त्रसामग्री आणि तांत्रिक मदत मिळत आली आहे। आज म्हणूनच हा गट इराणच्या समर्थनार्थ उभा ठाकलाय आणि येमेन जवळ असलेल्या बाब अल मंडेब मार्गावर इराणच्या बाजूने हा जलमार्ग रोखून धरण्यासाठी पुढे सरसावला आहे। गेल्या काही वर्षात हुतींनी लाल समुद्रात अनेक कमर्शियल जहाजांवर ड्रोन आणि मिसाइल्सनी हल्ले केलेत। विशेषतः गाझामधल्या युद्धानंतर त्यांनी इस्रायलशी संबंधित किंवा इस्रायलला मदत करणाऱ्या जहाजांना टार्गेट करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे अनेक शिपिंग कंपन्यांनी या रूटवरून जाणं टाळायला सुरुवात केली। उदाहरणार्थ म्हणून मार्क्स सारख्या मोठ्या शिपिंग कंपन्यांनी सेफ्टी रिझन्समुळे काही जहाजं तात्पुरती या मार्गावरून हटवली। जहाजांना मग रेड सी आणि सुएझ कालव्याला सोडून आफ्रिकेच्या दक्षिणेकडच्या केप ऑफ गुड होप मार्गे जावं लागेल। यामुळे प्रवासाचा वेळ साधारण 10 ते 15 दिवसांनी वाढेल। परिणामी शिपिंग खर्च वाढेल, इंधन खर्च वाढेल आणि जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल। भारतासाठीही ही परिस्थिती खूप महत्त्वाची आहे। भारत आपल्या गरजेचं जवळपास 85% कच्चं तेल इम्पोर्ट करतो आणि त्यातला मोठा भाग या समुद्री मार्गांवर अवलंबून आहे। जर बाब अल मंडेब किंवा होर्मुझ सारखे मार्ग बंद झाले तर तेलाचे ग्लोबल रेट्स झपाट्याने वाढू शकतात आणि याचा परिणाम भारतात सरळ पेट्रोल डिझेलच्या किमतींवर दिसू शकतो। शिवाय भारताचा युरोप आणि अमेरिकेसोबतचा मोठा व्यापार सुएझ मार्गावर अवलंबून आहे। जहाजांना आफ्रिकेला जावं लागलं तर प्रवास 15 ते 20 दिवसांनी वाढू शकतो आणि वाहतूक खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो। आणि जेव्हा वाहतूक खर्च वाढतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त तेलापुरता मर्यादित राहत नाही, औषधं, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी आणि अगदी खाद्यपदार्थांच्या किमतींवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे अशा समुद्री मार्गांवरचा तणाव जागतिक महागाईवर सुद्धा परिणाम करू शकतो। महाराष्ट्रासह भारतात अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबवण्यात आल्याच्या बातम्या आपण ऐकल्या। हे या युद्धाचे सुरुवातीचे परिणाम आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर बाब अल मंडेब ही फक्त एक सामुद्रधुनी नाहीये, ती जागतिक व्यापाराची एक महत्त्वाची लाईफलाईन आहे। जर हा रूट सध्या सुरू असलेल्या टेन्शनमुळे अस्थिर झाला तर त्याचे परिणाम जगभर जाणवू शकतात। म्हणूनच आज जगाचं लक्ष मिडल ईस्टकडच्या या छोट्या पण खूप महत्त्वाच्या समुद्री मार्गाकडे लागलंय। पुढच्या काळात हा संघर्ष कुठे वळण घेतो आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। हा मार्ग बंद होणं म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी तो गंभीर इशारा असेल। भारत सध्या आपल्या रणनीतिक तेल साठ्याचा वापर करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतोय, पण युद्ध जर लांबलं तर मात्र संकट अजून जास्त गडद होईल। तुम्हाला काय वाटतं, भारताने या युद्धात मध्यस्थी करायला हवी का, की भारतात याचा मोठा फटका बसेल? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सविस्तर माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।